व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ पहिले समजून घ्या. परंतु ज्यांना व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थच कळत नाही ते लोक अशी बेताल वक्तव्य करतात. ज्यांनी शिवसेना प्रमुखावर खालच्या पातळीवर टीका केली आज त्यांच्या मांडी लावून ते बसतायत. ज्यांनी उद्धव साहेबांवर टीका केली ते त्यांच्या मांडी लावून बसतायत. म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य आता कुठं वापरायचं याची यांना थोडीही कल्पना नाही किंवा यांना ते जाणीव सुद्धा होत नाही. म्हणून तुम्हाला जरी काही नसेल, ज्याला इज्जत म्हणतात ती नसेल तुमच्याकडे तर ठीक आहे, परंतु व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जर कोणी इतरांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करत असेल, त्यांना बदनाम करायचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार. अजित पवारांचं सातत्याने पटे घेत होतं ते त्यांनी मान्य केलं नाही, जे तुमच्या दोन्ही पक्षांचं म्हणणं होतं. सोबतच इतर अनेक गोष्टी त्यांनी फेटाळून. अजितदादांचा पक्ष वेगळा आहे, अजितदादांची विचारसरणी वेगळी, अजितदादांचं काम करण्याची पद्धत वेगळी. अजितदादा हे युतीमध्ये आहेत म्हणून त्यांनी युतीच्या आमच्या पक्षाचे धोरण त्यांनी ऍक्सेप्ट करावे असं काही नाहीये. म्हणून त्यांचे धोरण आम्ही ऍक्सेप्ट करत नाहीत. ते त्यांच्या पद्धतीने चालतात, आम्ही आमच्या पद्धतीने चालतो. युतीमध्ये असताना युतीचे धोरण फक्त जी कामाचे धोरण आहेत त्यावर चर्चा होते. त्यांचे वैयक्तिक विचार वेगळे आहेत आणि आमचे वेगळे आहेत. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, अजितदादा हिंदुत्ववादी आहेत का? म्हणून हे सगळं प्रश्न उपस्थित होतात. अजितदादांनी त्यांचा मार्ग वेगळा ठेवणं हे त्यांच्या पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आहे. आम्ही युती म्हणून एकत्र आहोत, पक्षाची ध्येय धोरण एक असणं असं काही गरजेचं नाही.